HM घाटमाता न्यूज। अल्पवयीन पीडितेच्या आत्महत्येनंतर आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। सांगली जिल्ह्यातील करगणी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण करगणी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पीडितेला अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली आणि अखेर टोकाचे पाऊल उचलले। या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित संतप्त जनसमुदायाची गर्दी झाली होती। आंदोलकांनी आवाज बुलंद करत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली। करगणे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी सायली नावाच्या विद्यार्थीनं पहाटे 5 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली। त्या संदर्भामध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे। त्यांचे सगळे आई वडील चुलता भाव या ठिकाणी सगळी करगणीचे ग्रामस्थ आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्या कुटुंबांना भेट देऊन आठवले साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाची संवाद साधलेला आहे। त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी आरपीआयची सगळी जिल्हा टीम त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमचे जिल्ह्यातले सगळे आमचे अशोक कांबळे साहेब, ज्योतभैया, पोपट कांबळे, अरविंद कांबळे, नवनीत कांबळे आणि सर्व जिल्ह्यातले टीम आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे। ही घटना अशी घडलेली आहे की सायली हिचा मृत्यू गळफास घेऊन झालेला आहे। या करगणी गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये अतिशय घृण असं कृत्य झालेलं आहे। राज्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। त्या मुलीला चॅटिंग करून किंवा त्या मुलीचं ब्लॅकमेल करून त्या मुलीला विवस्त्र करून आबरू तिचे बलात्कार केला। बलात्कार करून तिच्यावर ब्लॅकमेलिंग केलं। ब्लॅकमेल करून तिला एकदाच नाही त्याला असे 28 वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ती मुलगी अल्पवयीन आहे। मुलगी 16 वर्षाची आहे। मुलगी आई वडिलांना सांगू शकली नाही भीतीपोटी। जर का तुम्ही आम्हाला जर काही केलं किंवा तुला कोणा सांगितलं तर हे फोटो आमच्याकडे आहेत असे 28 वेळा तिच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि हे चौघच आहेत नाहीत। राजू गेंड आहे, गायकवाड आहे, रोहित खरात आहे किंवा अन्य ते ही चौघच आरोपी नाहीत, अनेक आरोपी आहेत, परंतु या आरोपींना पकडलेलं आहे। पण तिथल्या प्रशासनाने आटपाडी तालुक्यातलं बहिर साहेब असू द्या किंवा DYSP असू द्या किंवा ह्या लोकांनी तात्पर्याने जी लोक ज्या वेळेला पहाटे 5 वाजता ज्या वेळेला तिथं आत्महत्या केली, त्याने गळफास घेऊन फास घेतला, त्यावेळेला ही सगळं कुटुंब भयभीत झालं। आणि आमचा गाव हा अतिशय ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रणा लेट उठले। ही सगळी 4 रात्री पाठवत झाल्यापासून तिथं पोलीस स्टेशनला गेले, गुन्हा दाखल करून सांगितलं, कारण मुलं सगळ्यांना माहीत होती। पोलीस प्रशासन अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही। तिला लैंगिक अत्याचार केले, मानसिक त्रास दिला, शारीरिक त्रास दिला, तिच्यावर बलात्कार झाले। इतके 4-5 गुन्हे होऊन सुद्धा माणसाने ते गुन्हे दाखल केले नाहीत। 24-48 तासानंतर अनेक दबावापोटी त्यानंतर सगळा पोक्सोचा गुन्हा, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला। हे 4 गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रशासन आज ही तालुक्यामध्ये वातावरण भीतीचं वातावरण, गुन्हे दाखल झाले। आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही पोलिसांना, पोलिसांचं दुर्दैव असं आहे या देशाचे या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। या ठिकाणी इतकी मोठी घटना घडून या ठिकाणी साधा SP आणि कलेक्टर या ठिकाणी येऊ शकत नाहीत। म्हणजे आमची मुलगी काय पाकिस्तानात आली का? या रहिवायची नाही का राज्याची? आम्ही माणसं आहोत का? मग तुम्ही जर इतकी मोठी घटना घडून जर त्या ठिकाणी येत नसाल, तुम्हाला जर वाटत नसेल ही काही अन्याय साधी गोष्ट आहे, तर त्या या पोलीस प्रशासनाचा आणि या राज्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याद्वारे कळवतो की या जिल्हाधिकाऱ्याने त्या करगणी गावामध्ये येऊन भेट दिली पाहिजे। SP ने भेट द्यायला पाहिजे। ही घटना घडून सुद्धा 8-10 दिवस झालेले आहेत, तरी सुद्धा
आज सुद्धा वातावरण तंग आहे. आज आमच्या मुली शाळेत गेलेल्या नाहीत. आज शाळा बंद व्हायची ओस होण्याची वेळ आलेली आहे. परवा दिवशी त्या ठिकाणी सगळ्या हायस्कूलनं गावकऱ्यांनी मिळून रस्ता रोको केला तरी सुद्धा तेवढ्यापुरतं पोलिसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आम्हाला एक कळत नाही. आमची इतकी मुलगी इतके गुन्हे दाखल झाले पण पोलीस प्रशासन त्यांना त्यांच्या बाजूने उठतंय का, आमच्या बाजूने काय उठत नाही, काय कारण आहे ही आम्हाला स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की शासनाला विनंती आहे आम्हाला कळू द्या. आमचा 28 मुली जर असलेले मुलींवर जर बलात्कार केला असेल, मुलगी आमची व्यवस्था करून मारली असेल तर तो आम्हाला बी कळू द्या ना. मग आम्ही दोषी आहे का जे आरोपी ज्यांना आरोपी केले ते चांगले ना. आम्ही दोषी असले तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आणि जे दोषी नसले त्यांना मोकट करा. हे आमच्या लक्षात येऊ द्या की काय भानगड चाललेलं आहे. त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बलात्कार झाला, दिल्लीमध्ये झाला, मुंबईमध्ये झाला, बदलापूरला झाला, पुण्याला झाला. सगळ्या राज्यानं सगळ्या विरोधी पक्ष असू द्या, सत्ताधारी पक्ष असू द्या, लाखोचं मोर्चे निघाले, लाखोचे सगळं मंत्रालय बंद पाडलं. आज घटना घडून 5-6 दिवस झालं पण आज सुद्धा विधिमंडळ चालू आहे. आज विधिमंडळ एखादे प्रश्न विचार नाही. काल सुहास बाबरने विचारला पण जसा विचारायला पाहिजे होता, जसा हंगामा व्हायला पाहिजे होता, जसं कामकाज बंद पाडायला पाहिजे होतं, तसा कुठलाच प्रक्रिया झाली नाही. विरोधक बी तसे आणि सत्ताधारी तसे. त्यामुळं आमची एकच विनंती आपल्या माध्यमातून आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे. कलेक्टर साहेबांना विनंती करतोय आम्ही की कलेक्टर साहेब आम्हाला न्याय पाहिजे. सायलेला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही स्वतः SP साहेब त्या ठिकाणी येऊन भेट द्यावा एवढीच आमची विनंती आहे. HM घाटमाता न्यूज.